नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 1 जून पासून नवे बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। हे 5 नवीन नियम जे आहेत मित्रांनो ते लागू करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचे असे हे बदल आहेत। सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता TDS संदर्भातील नवीन नियम आहे। आयकर खात्याने आधार पॅन जोडणी 31 मे पर्यंत बंधनकारक केली होती। 1 जून पासून दुप्पट दराने TDS जो आहे मित्रांनो तो आता तुमचा कापला जाणार आहे। यापूर्वी अनेकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती, मात्र यंदा कोणतीही मुदतवाढ जी आहे ती इथे दिलेली नाही। त्यामुळे ज्या खातेधारकांचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नाही अशा खातेधारकांचा TDS जो आहे तो आता दुप्पट कापला जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे RTO संदर्भात मित्रांनो, म्हणजेच तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात आहे। वाहन चालक परवान्याशी संबंधित नियमांमध्ये आता बदल जे आहेत मित्रांनो ते 1 जून पासून करण्यात आलेले आहेत। आता इच्छुक वाहन चालकांना परवाना घेण्यासाठी वाहन चालक चाचणी आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रावरती जे आहे मित्रांनो ती देण्यात येणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला भेट देऊन व्हिडिओ नक्की पाहून घ्या। मित्रांनो, ह्या नियमांतर्गत ज्या ठराविक प्रशिक्षण केंद्रांना इथे शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे अशा मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रावरती आता तुम्ही तुमची ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे ती इथे देऊ शकता। त्यासाठी तुम्हाला आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसणार आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा तुम्ही इथे पाहू शकता, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या वाहन चालकाने गाडी चालवल्यास 25,000 रुपयांचा दंड जो आहे मित्रांनो तो आता इथे घेतला जाणार आहे। तसेच त्या वाहन मालकाचा देखील वाहन परवाना जो आहे तो इथे RTO कडून रद्द केला जाणार आहे आणि संबंधित अल्पवयीन चालकाला 25 वर्षाचे वय होईपर्यंत इथे RTO कडून लायसन जे आहे ते लायसन दिले जाणार नाही। आणि अतिवेगात वाहन चालवल्यास यापुढे 2,000 रुपये आणि विना परवाना वाहन चालवल्यास 500 रुपये दंड जो आहे मित्रांनो ते इथे 1 जून पासून लागू करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाचे असे हे बदल आहेत मित्रांनो ते 1 जून 2024 पासून इथे लागू करण्यात आलेले आहे। चौथा बदल मित्रांनो आहे जो गॅस आणि पेट्रोल संदर्भात आहे। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीचा आढावा घेऊन बदल जो आहे तो जाहीर करतात। 1 मे रोजी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर जे आहेत ते कमी केले होते। यावेळी देखील किमतीत बदल होऊ शकतो आणि याशिवाय घरगुती गॅसची किंमत जी आहे तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा इथे कमी होऊ शकतात असे संकेत इथे वर्तवले जात आहे। 5वी अपडेट आहे मित्रांनो आधार संदर्भातील। तुम्ही इथे पाहू शकता 10 वर्षापासून आधार कार्ड अपडेट केलेले नसल्यास लगेच करून घ्यायचे आवाहन तुम्हाला इथे करण्यात आलेले आहे। 14 जून पर्यंत ही सेवा मोफत असणार आहे। त्यानंतर अपडेट केल्यास शुल्क जे आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे भरावे लागणार आहे। UIDAIच्या वेबसाईटवरून स्वतः आधार अपडेट केल्यास ही सेवा मोफत आहे आणि जर तुम्ही आधार केंद्रावर गेल्यास 50 रुपये शुल्क जे आहे मित्रांनो ते तुम्हाला भरावं लागणार आहे। अशा प्रकारचे काही नवीन बदल व नवीन नियम जे आहेत मित्रांनो ते 1 मे 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत। अतिशय महत्त्वाचे असे नियम व माहिती आहे मित्रांनो, तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।